रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आज नवीन वर्षाची सुरुवात आपण गोडाने करणार आहोत। तर आज आपण मस्त एकदम मऊ लुसलुशीत दाणेदार रसरशीत डिंकाचा शिरा करणार आहोत। अतिशय पौष्टिक आणि हिवाळ्यामध्ये तर आवर्जून खावा असा हा गोडाचा शिरा आपण कसा करायचा ते बघूया। शिरा करण्यासाठी आपण फक्त 4 चमचे तूप वापरणार आहोत। 4 चमच्यामध्येच आपण हा शिरा तयार करणार आहोत। कमी तुपात सुद्धा छान असा दाणेदार आणि रसरशीत शिरा कसा करायचा तेच आपण इथे पाहणार आहोत। तर इथे मी तूप छान गरम करून घेतलेला आहे। 2 चमचे इथे मी डिंक घेतलेला आहे। तर थोडं थोडं करून आपल्याला डिंक हा तळून घ्यायचा आहे। तर डिंक तळताना आपल्याला मीडियम गॅसवरती हा डिंक तळून घ्यायचा आहे। डिंक तळताना आपण थोडा थोडा करूनच घालायचा आहे। डिंक छान फुलू द्यायचा आहे, नाहीतर शिऱ्यामध्ये घातल्यावरती तो चिकट लागू शकतो। त्यामुळे डिंक आपल्याला छान फुलून घ्यायचा आहे। तर तुम्ही ते बघू शकताय बघा, छान फुललेला आहे आपला हा डिंक। तर आता आपण याला काढून घेऊया। हिवाळाही सुरू आहे आणि असा डिंकाचा जर शिरा तुम्ही खाल्लात ना तर आपल्यासाठी तो पौष्टिकसुद्धा आहे। सगळा डिंक आपण अशाच पद्धतीने इथे हा तळून घेणार आहोत। हिवाळ्यामध्ये तर आवर्जून केले जातात हे डिंकाचे लाडू, डिंकाच्या वड्या। पण आपल्याकडे जर वेळ नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही शिरासुद्धा करू शकता आणि पटकनसुद्धा हा तयार होतो आणि खाण्यासाठी सुद्धा खूप जास्त पौष्टिकसुद्धा असतो। तर इथे आपण सुकामेवासुद्धा थोड्याशा तुपावरती आपण याला फ्राय करून घेणार आहोत। तर इथे मी काजू घेतलेले आहेत, बदाम घेतलेले आहेत। तुम्हाला जे आवडतात ना ड्रायफ्रूट ते तुम्ही इथे घेऊ शकता। तर याच्यामध्ये तुम्ही खारीक जरी घातलत ना, मनुका खारीक तरीसुद्धा चालेल। आता हे आपण काढून घेऊया। 2 चमचे इतकं तूप आपले शिल्लक आहे। या तुपामध्ये आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे। 1 वाटी इथे मी रवा घेतलेला आहे। या तुपामध्ये आपल्याला हा रवा छान परतून घ्यायचा आहे। तर लो फ्लेमवरती आपल्याला हा रवा छान असा परतून घ्यायचा आहे। कलर चेंज होईपर्यंत रव्याला छान परतून घ्यायचा आहे। जेवढा छान तुम्ही हा रवा परतून घ्याल ना तेवढाच आपला शिरा खूप मस्त एकदम मऊ लुसलुशीत आणि अगदी दाणेदार तयार होतो। हीच ती एक पद्धत आहे ज्यामुळे रवा आपला छान मस्त मऊ लुसलुशीत आणि दाणेदार तयार होतो। त्यामुळे आपल्याला लो फ्लेमवरतीच रवा छान असा परतून घ्यायचा आहे। साधारण इथे आपल्याला 10 ते 12 मिनटं झालेली आहेत। रवा आपल्याला परततोय आपण आणि त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय बघा, छानपैकी याचा आता कलर चेंज झालेला आहे। थोडासा कलर याचा चेंज झाला आहे, एकदम डार्क कलरसुद्धा आपल्याला करायचा नाही आहे। रवा आपला भाजतोय तोपर्यंत इथे मी दूधसुद्धा गरम करून घेतलेलं आहे। तर दूध इथे मी 2.5 वाटी दूध घेतलेलं आहे। तर दूधसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। दूध छान गरम करून घ्यायचं आहे। दूध छान गरम झाल्यावरतीच आपल्याला या रव्यामध्ये थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी हळूवार पण याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे छान असा हा रवा मुरला जातो। झाकण आपल्याला 1 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकताय बघा, मस्त एकदम आपला दाणेदार आणि मस्त एकदम रसरशीत असा हा शिरा तयार झालेला आहे। आता यामध्ये आपण या स्टेजला साखर घालायची आहे। तर साखर आपण पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। 1 वाटी रव्यासाठी पाऊण वाटी साखर पुरेशी असते। तर त्यानंतर इथे मी ड्रायफ्रूट घातलेली आहे, तळलेला डिंकसुद्धा घालायचा आहे आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। साखर घातल्यानंतर आपल्याला अगदी एखादा मिनिट असं छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून द्यायचं आहे। त्यामुळे साखर ही छान वितळल्या जाईल आणि आपला शिरा मस्त एकदम रसरशीत तयार होईल। आता एखादा मिनिट झाकण ठेवल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर तुम्ही ते बघू शकताय बघा, मस्त एकदम आपला हा शिरा तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता कुठेही हा शिरा कोरडा झालेला नाही आहे। थोड्याशा तुपामध्ये सुद्धा हा शिरा मस्त एकदम रसरशीत तयार होतो। तर आता आपल्याला वरून 1 चमचा वेलची पूड घालायची आहे। तर गॅस मी इथे बंद करून घेतलेला आहे। वेलची पूड आपल्याला नंतरच घालायची, त्यामुळे मस्त एकदम सुगंध छान येतो शिऱ्याला। तर तुम्ही ते बघू शकताय बघा, मस्त एकदम शिरा आपला तयार झालेला आहे। आता झाकण ठेवून आपल्याला ह्याला असंच 5 मिनटं ठेवून द्यायचं आहे। त्यामुळे शिरा मस्त एकदम उरला जातो आणि मस्त एकदम दाणेदार आणि रसरशीत शिरा तयार होतो। खाण्यासाठी आपला तयार झालेला आहे डिंक घालून केलेला शिरा, मस्त एकदम मऊ लुसलुशीत आणि दाणेदार शिरा आपला खाण्यासाठी इथे तयार झालेला आहे। तुम्ही ते बघू शकताय बघा, मस्त एकदम असा रसरशीत झालेला आहे बघा। तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हा शिरा नक्की ट्राय करून बघा। कमी तुपातसुद्धा हा मस्त दाणेदार आणि रसरशीत तयार होतो। तर तुम्हाला डिंक घालून केलेला हा शिरा कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूचे बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा,
जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.